सिंधुदुर्गातील पक्ष्यांच्या यादीत 2 पक्ष्यांची भर पडून ती पोहोचले 426 पक्ष्यांवर. म्हणजेच जिल्ह्यातून 2 पक्ष्यांची प्रथमच नोंद करण्यात आली. हे दोन्ही पक्षी शिकारी पक्ष्यांमधील बाज या कुळातील असून ते प्रथमच सिंधुदुर्गात दिसलेत. सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या पक्ष्यांच्या विविधतेसाठी ओळखला जातो. वन अधिवासात राहणाऱ्या दुर्मिळ पक्ष्यांपासून अनेक प्रकारचे पाणपक्षी आणि स्थलांतरी पक्षी देखील या जिल्ह्यात आढळतात. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाज कुळातील काळा बाज आणि लांब पायांचा बाज या शिकारी पक्ष्यांचं प्रथमच दर्शन घडलंय. पक्षी निरीक्षक प्रवीण सातोसकर यांनी तिलारीतून काळ्या बाजाची तर वैभव पाटील यांनी लांब पायाच्या बाजाची नोंद केली आहे. हे दोन्ही शिकारी पक्षी महाराष्ट्रात हिवाळी प्रवासी आहेत. यातील काळा बाज या पक्षाच्या महाराष्ट्रातून तुरळक नोंदी आहेत. काळा बाज हा प्रामुख्याने आकाराने लहान आणि शरीरावरील पिसांची विशिष्ट नक्षी असणारा पक्षी आहे. काळ्या कोटासारखे अंग आणि डोक्यावर लांब बारीक तुऱ्यासाठी तो ओळखला जातो. यामधील हिमालयात अधिवास करणारे पक्षी हिवाळ्यात दक्षिणेकडे म्हणजेच पश्चिम घाट आणि श्रीलंकेत स्थलांतर करतात. तर लांब पायांचा बाज हा आकाराने मोठा शिकारी पक्षी आहे. हा पक्षी देखील हिवाळ्यात महाराष्ट्रात मध्य आशियामधून स्थलांतर करून येतो. आपल्या लांब पायांसाठी तो ओळखला जातो. महाराष्ट्रात बाज कुळातील वेगवेगळ्या प्रजाती सापडतात. त्यामधील मधुबाज ही प्रजात मधाच्या पोळ्यावर धाड मारून त्यामधील मध पिते. घार आणि बाज यांमध्ये शेपटीचा आकार, पंखांचा आकार आणि उडण्याच्या शैलीमध्ये बराच फरक असतो. बाज हे धष्टपुष्ट असून त्यांची शेपूट ही पंख्यासारखी असते, तर हवेवर तरंगताना ते पंख व्ही आकारात ठेवतात. या उलट घार ही सडपातळ आणि तिची शेपटी ही लांब टोकदार पंख असलेली असते. ती उडताना चपळतेने उडते आणि बऱ्याचदा अचानक वळण घेते. सिंधुदुर्गात तुम्ही कोणते पक्षी पाहिलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा महा MTB वाईल्डलाईफ.